नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळे सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर आपण 30 दिवसात इंग्रजी वाचायला शिका ही सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधला आज आहे 10वा दिवस. आज आपण मॅजिक ईचा रूल बघणार आहोत. या सिरीजमध्ये इंग्रजी वाचायला शिकत आहोत आपण अगदी बेसिकपासून. चला तर जास्त वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मॅजिक ई रूल. जेव्हा एखाद्या वॉवेलसोबत ई हा वॉवेल येतो तेव्हा या ईमुळे त्या वॉवेलच्या साऊंडमध्ये बदल होतो. यालाच मॅजिक ई रूल म्हणतात. बघा, जेव्हा एच्या जोडीला ई येतो तेव्हा या ईचा साऊंड तर होत नाही, परंतु या एचा साऊंड मात्र बदलतो. तर या एचा साऊंड ए असा होतो, अर्थात त्याचं नाव जे आहे तोच त्याचा साऊंड होतो. काही वर्ड्स आपण बघूयात. बेल, बेस, ब्लेड, डेट, डेज, फेड, फेक, क्रेव, क्रेज, केम, फेम, फेट, गेम, गेट, हेट, लेक, मेक, टेक, सेक. तर बघा, अशा प्रकारे एच्या जोडीला जेव्हा ई हा वॉवेल येईल तेव्हा ई सायलेंट होतो आणि एचा साऊंड जो आहे तो ए असा होतो. यानंतर आता आपण बघूया, जेव्हा आईच्या जोडीला ई येतो तेव्हा ई सायलेंट होतो, परंतु आईचा जो साऊंड आहे तो मात्र चेंज होतो, अर्थात त्याचं जे नाव आहे तोच त्याचा साऊंड होतो, आई. काही वर्ड्स आपण बघूया. बघा ठिकाणी, बाईक, बाईल, बाईट, ब्राइब, साइट, क्राइम, डाइस, डाइन, आइस, लाइफ, लाइम, नाइस, राइफ, राइप, शाइन, साइड, वाइप, वाइन, फाइन. तर अशा प्रकारे जेव्हा आईच्या जोडीला ई येईल तेव्हा त्याचा साऊंड जो आहे ई सायलेंट होईल आणि आईचा साऊंड आई असा होईल. यानंतर जेव्हा ओच्या जोडीला ई येतो तेव्हा ई सायलेंट होतो आणि ओचा साऊंड ओ असाच राहतो, अर्थात त्याचं नाव तोच त्याचा साऊंड होतो. काही वर्ड्स आपण बघूयात. बोन, चोक, कोड, क्रोन, सायक्लोन, डोम, ग्रोप, होम, मोड, ओड, प्रोब, रोब, रोप, कोट, कोप, फोन, नोट. आता या नियमाला काही अपवाद आहेत. कम, सम. त्या ठिकाणी कमचं कोम असं होत नाही तर कम होतो आणि समचं सोम होत नाही तर सम होते, तर हे त्याला अपवाद आहेत. यानंतर जेव्हा यूच्या जोडीला ई येईल तेव्हा ई सायलेंट होईल आणि यूचा साऊंड यू असाच होईल. काही वर्ड्स आपण बघूयात. क्यूब, याला वाचायचं आहे क्यूब. क्युअर. ज्यावेळेस आर येईल त्यावेळेस थोडासा साऊंड जो आहे थोडासा बदल त्यामध्ये होईल. बघा, या ठिकाणी क्यूब, क्युअर, थोडासा और अशा प्रकारचा साऊंड जो आहे त्यामध्ये येईल. क्युअर, क्युअर. ड्यून, ड्यूप, फ्यूम, म्यूट, फ्यूक, ट्यूब, यूज. बघा, क्युअर, प्युअर, ल्युअर, शुअर. तर अशा प्रकारे आर आल्यामुळे थोडासा आवाजामध्ये चेंज होईल, परंतु त्याचा जो साऊंड आहे तो यू असाच राहतो. यानंतर ईच्या जोडीला जेव्हा ई येईल तेव्हा शेवटचा ई हा सायलेंट होईल आणि आधीचा जो ई आहे त्याचा साऊंड ई असाच राहील. काही वर्ड्स आपण बघूयात. सीड, जीन, कम्पीट, कंप्लीट, कन्सीड, इम्पीड. यामध्ये सुद्धा जेव्हा आर येईल, दोन ईच्या मध्ये जेव्हा आर येईल तेव्हा त्याचा साऊंड जो आहे तो थोडासा
चेंज होईल बघा. मेअर, हिअर, देअर अशा प्रकारे त्याचा साऊंड जो आहे तो चेंज होतो. अर्थात हे त्याला अपवाद आहेत असं आपण म्हणू शकतो. यानंतर लेट्स प्रॅक्टिस. खालील शब्द वाचा आणि त्यांचे उच्चार लिहा. या ठिकाणी 5 शब्द दिलेले आहेत. त्यांचा उच्चार काय होतो ते आपण मला कमेंट करायचं आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये मॅजिक ईचा रूल बघितलेला आहे. मॅजिक ई आल्यामुळे स्वराच्या उच्चारामध्ये बदल होतो. पुन्हा एकदा थोडक्यात आपण बघूया. एच्या जोडीला ई जर आला तर एचा साऊंड ए असा होतो. आईच्या जोडीला ई आला तर आईचा साऊंड आई असाच होतो. ओच्या जोडीला जेव्हा येईल तेव्हा ओ असा साऊंड होतो. यूच्या जोडीला जेव्हा येईल तेव्हा यूचा यू असा साऊंड होतो. आणि ईच्या जोडीला जेव्हा ईच येईल तेव्हा त्याचा साऊंड ई होतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच रूलला मॅजिक ईचा रूल म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे शब्द वाचन घेतलेलं आहे, जे शब्द आपण बघितलेले आहेत ते शब्द एका वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांची रीडिंग करायची आहे. ते शब्द मोठ्याने 5 वेळा वाचायचे आहेत. त्यामुळे त्या शब्दाचा उच्चार आपल्या लक्षात राहील आणि आपल्याला मॅजिक ईचा जो रूल आहे तो रूलसुद्धा तुमच्या लक्षात राहील. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही सिरीज तुम्ही पाहत राहा आणि घरच्या घरी इंग्रजी वाचायला शिका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणखी नवीन काहीतरी शिकण्यासाठी. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा.